सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातून जाणारा नवापूर ते नागपूर महामार्ग क्रमांक 6 वरील फागणे गावाजवळ या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असते हेच नागरिकांना समजत नाहीये। तिला 10 वर्षांपासून या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे। मात्र महामार्ग प्राधिकरण याकडे सरास दुर्लक्ष करीत असून या रस्त्यांवर 10 वर्षांपासून अगदी संत गतीने काम सुरू आहे। त्यामुळे याचा फटका धुळे ते मुकटी दरम्यान असलेल्या गावांना बसत आहे। तसेच फागणे बाळापूर गावाला जोडणारा कोती नदीवरील पुलाची देखील मुदत संपलेली आहे। त्याची देखील लवकरच दुरुस्ती करून संबंधित महामार्गाचे काम लवकर करावे, अन्यथा फागणे संघर्ष समिती तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभे करेल असा गंभीर इशारा महामार्ग प्रशासनाला देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज फागणे बाळापूर परिसर संघर्ष व समन्वय समिती यांच्याकडून आपले धुळे ते नागपूर हायवेवर जे खड्डे पडलेले आहेत, विशेष करून अनवर नाला, बाळापूर आणि फागण्याचा नाला, फागण्याचा जोडणारा नाला आहे कोती नाला, याच्यावर विशेष मोठमोठे खड्डे पडले असून त्याच्यामधून खाली आपल्या नदीचे पात्र दिसते आणि आजूबाजूचे कठडे सुद्धा पूर्णपणे तुटलेले आहेत। त्यावरून प्रवास करताना टू व्हीलरवाले काही वेळेस पडलेले, मोठमोठ्या ट्रका सुद्धा काही वेळेस कठडे तोडून खाली पडलेले आहेत। आणि आता यावर्षी पाऊस अत्यंत अत्यल्प झालेला आहे, तरी देखील हे खड्डे बुजवतात। हे जोपर्यंत ऑफिसला पोहोचत नाही परत खड्डे पडतात। रस्त्याचे खड्डे का खड्डेत रस्ते हे देखील पब्लिकला कळत नाही। आणि गेल्या 10 वर्षापासून या नॅशनल हायवेचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे। या 10 वर्षामध्ये शेकडो जणांचा बळी गेला, पण या प्रशासनाला त्याचं काही सोयरे सुतक नाही आहे। ते त्यांच्या पद्धतीने हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे। पब्लिक लोक मरो काही हो, त्यांच्या मौज मस्तीमध्ये ते काम करतात। तर आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की हा जो रस्त्यावर खड्डे पडलेले, खड्डे चांगल्या पद्धतीने बुजण्यात ये आणि जे आजूबाजूचे साईड पट्टे आहेत त्या साईड पट्ट्या पूर्ण भरून दोघी साईडला ते क्लिअर करणं आणि जो कोती नदीचा पूल आहे त्याची पण मुदत संपलेली आहे, तो सुद्धा नवीन बांधून चांगल्या पद्धतीने तयार करावा। तात्पुरता जे खड्डे वगैरे पडलेले ते चांगल्या पद्धतीने बुजवाय आणि नवीन जो बायपास हायवे तो त्वरित सुरू करावा, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल। काही वेळेस तिथं 1-1 तास पुलावरून वाहतूक पुढे सरकत नाही आणि त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम होते। त्याचा परिणाम गावावर होतो,